गोळ्याला आपली दवाखाना करायला आलतो बा मी. दवाखाना केला, 4 ऑपरेशन होतात माझे. ऑपरेशन 4 व्हायला. डॉक्टर म्हणते तुम्ही खाली नका उतरू. पोरानगरचा गाडी लावली साईडले. आम्ही डॉक्टर ड्रेसिंग केली, 4 टाचे खोलले, त्यांना गाडी साईडले लावली. मेडिकलला गेलं, इथं मेडिकल काही भेटलं, काही नाही भेटलं. बाहेर गेला आणायला, इथं नाही भेटलं, तिथं गेला, तिथं नाही भेटलं, तिथं गेला, बाहेर गेला आणायला. असा टाइम झाला. डॉक्टर म्हणे बा गाडी बाजून करा. आता तो पोरगा होता, तिचा काही नव्हतं, परेशानी. मी द्यायला म्हटलं बा एकदा पोरगा येणार, पोरगा आला तर गाडी काढणारच आहे. त्याने काही नाही ते कोटा घेतला, तोडतो. तोडा बा, तुम्हाला काय इच्छा आहे तर करा. कोण होते डॉक्टर होते कोणी ते रघुवंशी डॉक्टर. तुमचं नाव आहे? माझं नाव देवलाल शेषराव वाघमारे, चांदूरचा माणूस देवलाल. शिवाय देत जा नाही म्हणून डॉक्टर साहेब का कोणाचे करता बा, गरीबाचं काम आहे आमचं. त्यानं चूप केलं. गोटा घेतला, मारायला लावले. मारावं, लय मोठी गलती केली आम्ही, तुमची गाडी चौकी करू. एवढं झालं बा. सध्या असं की पायलाही दुखवाला मला, बुराट पाय दुखवाला. दादा मी बाबाला घेऊन आलतो इथं दवाखान्यात घेऊन आलो तर इथं ड्रेसिंग करायला बोलावलं होतं आज. ड्रेसिंग केली नाही तर गोळ्याला आलो. गोळ्याला इथं गाडी लावलेली होती मी, एक साईडला गाडी लावलेली होती. बाबाला म्हटलं की बाकीचे जे गोळ्या राहिलेले आहेत ते मी बाहेरून घेऊन येतो. मी बाहेर आणायला गेलो तेव्हा ते डॉक्टर रघुवंशी सर आहेत कोणते, ते आले इथून गाडी काढायला लावली बाबाले. आता मी नसताना गाडी काढणार कसे, आणि इथं त्याला चालता येत नाही म्हणून आपण गाडी इथपर्यंत आणली. त्याचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे आपण गाडी इथपर्यंत आणलेलं आहे. आणि त्यानं काही नाही म्हणत इथून गाडी हटवणार, हे गाडी तोडून, तर त्याने ते गाडीची तोडून टाकली. हे क्लच वायर तोडून टाकलं, हा गेअर वायर तोडून टाकलेला आहे. हो, आता हे डॉक्टरची दादागिरी झाली नाही गोरगरिबासोबत. मागणी काय तुमची? मागणी काय, आता ते मला नाही पाहिजे बा. जे गाडीचं माझं नुकसान झालं ते नुकसान भरपाई पाहिजे, आणि तुम्ही का केलं त्याचा जबाब पाहिजे. मेन म्हणजे एका इकडे होती, मी काही भाडे मारणार नाही आहे, काही नाही आहे. माझी पर्सनल गाडी आहे, मी गाडीत घेऊन बाबाला आलो इथं, आणि एका इकडे लावली. त्याच्या पायाचं ऑपरेशन झालं, त्याला चालता येत नाही म्हणून इथपर्यंत आणली गाडी.